नमस्कार सर्वांचे. फार्मा सोल्युशन अकॅडमीमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. फार्मा सोल्युशन टेलिग्राम चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत. आणि महाराष्ट्रातील राज्यातील जे काही सर्व औषध निर्माते अ, अनेक वर्षापासून ज्या क्षणाची वाट बघत होते, म्हणजे एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर जाहिरातीची, त्या जाहिरातीसाठी आपण प्रत्यक्ष मैदानात उतरून आंदोलनं केली, वेळप्रसंगी मंत्रालयामध्ये चक्रा मारल्या. अ, फडणवीस साहेबांच्या पाय अडकून जेव्हा पडलो होतो मी, त्यामुळे न्यूज चॅनेलवरती बातम्या लावल्या. सगळं म्हणजे भरपूर मंत्री स्तर सगळ्या असोसिएशनला एकत्र करून आपण ही संधी आपण तुमच्यासाठी महाराष्ट्रातल्या होतकरू आणि गरीब गरजू जे काही विद्यार्थी होते त्यांच्यासाठी आपण ही संधी ओढून आणली आहे. आणि तेव्हापासून 2021 पासून आपण या गोष्टीची वाट पाहत होतो. आज तो सुवर्ण क्षण आलाय. प्रत्येक गोष्टीसाठी आपण प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप हा अतिशय सूक्ष्म पद्धतीने मंत्रालय असो, कुठे असो, एमपीएससी असो, सर्व ठिकाणी घेत गेलो. आपल्याला योग्य ती माहिती मिळत गेली. जागा असेल, अ, अ, जे काय असे ऑपरेशन नियम असेल, सर्व काही जाहिरातीसाठी प्रचंड प्रयत्न केले. खूप भरपूर चक्रा झाल्या मुंबईला. भरपूर लोकांना भेटलो, भरपूर लोकांनी प्रयत्न केले. आपले जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी 18-19 जिल्ह्यांमधून निवेदनं दिली. त्याच्यामुळेच ही गोष्ट साध्य झाली. ठीक आहे. पण या गोष्टीमुळे माझं अनेक लोकांशी ओळख सुद्धा निर्माण झाली. एमपीएससी असो, मंत्रालय असो, सगळीकडे ओळख निर्माण झाली. की आपण, कारण आपला पर्पज योग्य होता. आपण निस्वार्थी भावना आपण हे सगळं काही करत होतो. ठीक आहे. तर आज तुम्हाला खूप चांगली संधी आलेली आहे. आणि राज्यातल्या जे काही औषध निर्माते आहेत त्यांना सांगा की आपण अनुभव अट रद्द केली आणि आपण आता जाहिरात आणली, तर तुम्ही स्वतः अभ्यास केला पाहिजे. आता ड्रग इन्स्पेक्टर होण्यासाठी अतोनात कष्ट करायचे आहेत. फार्मा सोल्युशन अकॅडमीने एक ड्रग इन्स्पेक्टरसाठी खूप चांगला दर्जेदार गुणात्मक कोर्स लॉन्च केलाय. अ, तर तो कोर्स पूर्णपणे फार्मा सोल्युशन इंडियाच्या ऍपवरती ऑनलाईन आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 3-4 लेक्चर आता झाले. आता इथून पुढे पूर्ण सुरळीत होणार आहे. थोडेसे टेक्निकल इश्यू असल्यामुळे 2-3 दिवसाचे लेक्चर्स कॅन्सल करावे लागले. तो टेक्निकल एरर 100% सॉल्व्ह झाला आहे. उद्यापासून काही लेक्चर्स सुरू होतील कदाचित, आणि त्याचा प्रत्येक शेड्यूल तुमच्या याच्यावरती टाकला जाईल. आणि खूप चांगल्या, म्हणजे आपल्या ज्या अकॅडमीला आहे खूप चांगली चांगली विद्यार्थी, इंटेलेक्च्युअल विद्यार्थी जॉईन झाले. त्यामुळं की असे विद्यार्थी आहेत की ते अनेक दिवसापासून अभ्यास करत आहेत आणि त्यांना खरोखर डीआय व्हायचंय. त्याच्यामध्ये आपण टेस्ट सिरीज पण मोफत देणार आहोत. ठीक आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे की एमपीएससीचा फॉर्म कसा भरायचा, आणि म्हणजे ड्रग इन्स्पेक्टरचा फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट काय लागतील, काय काय क्रायटेरिया आहेत सगळे, आणि तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे की मुलाखतीपर्यंत आपण जे काही प्रोफाईल तयार करणार आहोत त्या प्रोफाईलचा, जी प्रोफाईलच्या ती प्रोफाईलच शेवटी एक आरसा म्हणून तुमचा प्रोफाईल म्हणजे एमपीएससी ची प्रोफाईल म्हणजे हा तुमचा आरसा असतो. तर ती प्रोफाईल शेवटी जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देता त्यावेळेस तो आरसा तुम्हाला तिथे लावला जातो. म्हणजे त्यांच्या जे काही पॅनल असतं, 3 लोकांचं, 4 लोकांचं, त्या लोकांचं पॅनल असतं. त्या पॅनलच्या समोर तुमची प्रोफाईल असते. त्यामुळं आपण जो काही फॉर्म भरतोय तो फॉर्म अतिशय काळजीपूर्वक भरणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. सो मी तुम्हाला सुरुवातीला काय करतो की ऍडव्हर्टाईज समजून सांगतोय. ती ऍडव्हर्टाईज समजून सांगितल्यानंतर आपण फॉर्म फिलअप कसा करायचा आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची असं मी तुम्हाला एक दाखवणार आहे. ठीक आहे. तर मी सगळ्यांना सांगितलं होतं की 2-3 दिवस घाई करू नका. वेबसाईटमध्ये बरेचसे एरर असतात. अनेक वेळा काही गोष्टी दिसत नाही, मग त्या रिफ्लेक्ट व्हायला वेळ लागतो. आता फार्म डीचं क्वालिफिकेशन आहे. मी कालच मी त्याला सगळे सॉल्व्ह करून टाकलं. मी सांगितलं होतं सोमवारी सॉल्व्ह करतो म्हणजे करतो. फार्म डीच्या विद्यार्थ्यांना 100% इलिजिबल करतो. मी करून दाखवलं आणि करणार केलं 100%. बरेच जण म्हणत होते की आज होणार होतं, की आज झालं नाही, असं तसं काय काय लोक न्यूज वगैरे लावायला लागले, असं तसं काय 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 स्वतःच्या नावाचे न्यूज लावायला लागले फार्मडीच्या. तर त्या विद्यार्थ्यांना पण विनंती आहे, ते सोकॉल्ड अध्यक्ष कोण कोण आहेत त्यांचे, त्यांना पण विनंती आहे की झालंय भावांनो, मी स्वतः एमपीएससी ला फॉलोअप घेतलाय, त्यांना सगळे डॉक्युमेंट समजून सांगितले.
त्याने अप्रूव्ह केले, सही झालीये, ते आता रिफ्लेक्ट होईल उद्या परवा, तुम्हाला 100% फॉर्म भरता येईल फार्मडीच्या विद्यार्थ्यांनी. तुम्ही फक्त आता अभ्यासावर फोकस करा. मी सांगितलं म्हणजे तो शब्द प्रमाण. आपल्या चॅनलवरची जी काही माहिती टाकली जाते ती अधिकृत आणि सर्व काही विचारपूस करूनच केलेली असते. ठीक आहे. सो आता आपण मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो जाहिरातीची. ती आपण जाहिरात एकदा पहिल्यांदा समजून घेऊ. हा, आणि मग नंतरच अ, आपण सुरुवात करूया. हॅलो, हर्षल सर, आवाज येतोय माझा? येस सर. मग अशी येत नव्हतं का स्क्रीन शेअर केल्यानंतर? हा, आवाज नव्हता येत, फक्त स्क्रीन शेअर झाली होती. एक मिनिट सर. असू द्या, मी काय करतो, जाहिरात ओपन करा तुम्ही सगळ्यांनी. जाहिरात ओपन करा. मी आता टाकलेली बघा टेलिग्राम चॅनल वरती. ओपन केली सर्वांनी? स्क्रीन शेअरला प्रॉब्लेम येतोय, ते म्यूट व्हायला लागलंय. ठीक आहे, आपण ओके. स्क्रीन शेअरला प्रॉब्लेम येतोय, आपण असंच ओपन करूया. तुम्ही टेलिग्राम चॅनलला टाकले बघा, ती जाहिरात हे करा. हर्षल सर, आता आवाज आणि मी दिसतोय ना पूर्ण? येस सर, येस. हा. आता मी बघा, तुम्ही जाहिरात तुमच्या समोर आहे, त्याच्यामध्ये दिले की कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत. ठीक आहे. प्रत्येक आता याच्यामध्ये विजेसाठी फक्त जागा अलॉट झाल्या नाही, कारण त्यांची कोर्ट केस सुरू आहे 5 जागांवरती. त्यामध्ये 1-2 जागा त्यांच्या असू शकतात, पण त्या कुठल्या आहेत त्या कन्फर्म झाल्या नाहीत अजून. आणि मंत्रालयामध्ये जीएडी आणि एमएडी ला जर विचारलं तर त्यांना मी विचारून बघितलं तर ते म्हटले की आम्ही ज्या काही जागा पाठवलेल्या आहेत त्या करेक्ट आहेत. त्या विजयच्या कदाचित 35 जागा ज्या येणार आहेत समोरच्या, त्याच्यामध्ये त्या आरक्षणाच्या त्याच्यामध्ये येऊ शकतात, एखादी 2 जागा वाढू शकते. तो महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलला सुद्धा मी तसे पत्र तयार करायला लावले. ते पत्र तयार जवळपास झालेले आहे. त्याच्यावरती सही व्हायची बाकी आहे आणि ते पाठवतील मंत्रालयात. सो ते पण माहिती तुम्हाला मिळून जाईल. आणि तुम्ही स्वतः पण एखादं कोणी जर मुंबईमध्ये असेल तर ती माहिती घ्या. ठीक आहे. अं, हा, आत्ता आवाज येतोय तुम्हाला माझा, हर्षल सर? येस हर्षल सर, सर, येस. आवाज येतोय? क्लिअर. हा. येस. त्या पीडीएफ पण शेअर होत नाहीये. तर तुम्ही जाहिरात ओपन जर केली तर त्यामध्ये बघा, प्रत्येक ह्याचे जागा दिसतात, कास्ट नुसार किती जागा आहेत ते दिसतात. आणि त्यामध्ये काही क्रायटेरिया कंडिशन सांगितलेले आहेत, ते मी तुम्हाला सांगतोय आता. बघा, तुमचे जे काही कास्ट आहे, समजा ओबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, एससी एसटी असेल, तर ह्या कास्टसाठी म्हणजे ईडब्ल्यूएस सोडून बाकीच्या कास्टसाठी जे तुमची जी कास्ट आहे त्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी खूप गरजेची आहे, ती कंपल्सरी आहे. ठीक आहे. त्यामुळे आत्ताच ती टाकून द्या.
आणि ज्याच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल किंवा करायला टाकले असेल तर त्याचा तुम्ही टोकन नंबर टाकला तरी चालेल. ठीक आहे. पण बिफोर दॅट 15 ऑगस्टच्या आसपास येईपर्यंत संपूर्ण कागदपत्र तुमची रेडी पाहिजे. ठीक आहे. आता ईडब्ल्यूएस आणि नॉन क्रिमिलियरच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की आमचं नॉन क्रिमिलियर नाही आता कसं करायचं. तुम्ही काढायला टाका. नॉन क्रिमिलियरचा टोकन नंबर फॉर्म भरताना टाका आणि शक्यतो फॉर्म 18 तारखेच्या आसपास तुम्ही भरा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी. तुमचा 8-10 दिवसात जर तुम्हाला नॉन क्रिमिलियर मिळालं तर तुमचा फायदा होऊन जाईल. ठीक आहे. आणि जर राहिलं नॉन क्रिमिलियर जरी नाही मिळालं तुम्हाला तरी या वर्षातलं पाहिजे म्हणजे 2025-26 मध्ये ते काढलेलं पाहिजे. आणि राहिलं म्हणजे तुम्ही परीक्षेच्या फॉर्मच्या नंतर जरी काढलं तरी ते व्हॅलिड असतं. पण तशी रिस्क अजिबात काही घेऊ नका. ठीक आहे. नंतर हे जे आहे तुमचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट पण 2025-26 मधलं पाहिजे कुठलंही पाहिजे तारखेतलं चालतं. पण शक्यतोवर तुम्ही 18 तारखेच्या आतच ते काढून घ्या मित्रांनो. ठीक आहे. आता एज लिमिट जी आहे ओपनची ती 38 आहे आणि कास्टसाठी 43 आहे. एसी-एसटी साठी त्यापेक्षा जास्त आहे. आता गव्हर्नमेंट सर्वंट जे आहेत त्यांना काय करायचंय की तुम्ही अर्ज टाकून द्या वाटलं तर की आम्ही ड्रग इन्स्पेक्टरची परीक्षा देत आहोत तर आम्हाला ना हरकत मिळणे बाबत तुम्ही अर्ज टाकून द्यायचे त्यांनी दिली ना दिली तो विषय नंतरचा. ठीक आहे. त्याच्यासाठी काही असं फार असं कंपल्सरी नाहीये एनओसी घेतलीच पाहिजे म्हणून तुम्ही पण तुम्ही अर्ज टाकून द्या वाटलं तर तुमच्या क्लर्कला हे करून द्या म्हणजे तुम्ही तुमच्या साईडनं सेफ्टी राहिले पाहिजे. ठीक आहे. आता ते सगळं झालं त्याच्यामध्ये तुम्हाला डीसीपीएस नंबर वगैरे टाकायचा शासकीय कर्मचाऱ्यांना तो टाकायचा तुम्ही. आता दुसरं असं आहे की तुम्हाला बरेच जण कन्फ्युज आहेत की स्मॉल फॅमिली म्हणजे काय. आता स्मॉल फॅमिलीचे जे सर्टिफिकेट आहे त्याचं फॉर्मॅट मी वाटलं तर टेलिग्रामला टाकतो. ठीक आहे. आज टाकेन आता सेशन झाल्याच्या नंतर. स्मॉल फॅमिलीचा तो फॉर्मॅट काय करायचा सही पूर्ण भरायचं ते तुम्हाला किती मुलं आहेत वगैरे. 2च्या वर जर चाइल्ड असेल तर ते व्हॅलिड राहत नाही मग शक्यतोवर शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या काही योजना असतात त्याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळं 2 चाइल्ड पर्यंत ते सगळं तुम्हाला जे काय आहे तुम्हाला जर मुलगा मुलगी असेल तर ते टाकायचं किंवा नसेल काही तर अविवाहित टाकायचं. ठीक आहे. आणि ते सही करून वगैरे ते अपलोड करायचे स्कॅन करून ते प्रिंट करून स्कॅन करून अपलोड करायचे. ठीक आहे. आता राहिला विषय परत ह्याचा मार्कशीट वगैरे तुमचा आता काही जण आता नेमकाच रिझल्ट लागलाय त्यांचा पण ते पास झाले जे पास झालेले आहेत ना आता जे पास झाले जे 18 तारखेपर्यंत 20 तारखेपर्यंत जे पास होतील त्या लोकांनी काय करायचं तुमचं जो मार्कशीट आहे तुमचं मार्कशीट वरची सगळी डिटेल्स त्याच्यामध्ये टाकायची. ठीक आहे. ती चालते. आणि तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट नसलं तरी काही अडचण नाही तिथं मार्कशीट टाकून द्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्यंत तुम्ही प्रोव्हिजनल किंवा कन्व्होकेशन सर्टिफिकेट तुम्हाला सादर करायचे. आता ज्या लोकांना 3 वर्ष हून जास्त दिवस झाले पास होऊन त्या लोकांना कन्व्होकेशन कंपल्सरी असतं बरं का. पण आता कधी आता नाही फॉर्म भरताना नाही पण तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्यंत तुम्हाला कन्व्होकेशन ती तजवीज करावी लागेल. त्यामुळे कन्व्होकेशन काढून घ्या. कन्व्होकेशन हे तुमच्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती जायचं त्याच्यात कन्व्होकेशन सेक्शन मध्ये जा आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन करा. आता शिवाजी युनिव्हर्सिटीचं मला माहिती 2700 रुपये काहीतरी घेतात आणि पुण्यावाले पण 3 का 4 5 हजार रुपये काहीतरी घेतात. ते इमर्जन्सीमध्ये कन्व्होकेशन काढून देतात. फॉर्मची परीक्षा अंतिम तारखेपर्यंत तुम्ही कन्व्होकेशन नाही काढलं तरी चालेल पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आपल्याला पाहिजे तोपर्यंत तुम्ही प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट टाकू शकता. आता तुमची पासिंग डेट कुठली टाकायची प्रोव्हिजनल सर्टिफिकेट जर आलेला असेल तर त्यावरची टाका किंवा फायनल इयर मार्कशीट जर असेल तर त्यावरच्या टाका. ओके. नेक्स्ट. आता तुमचा आधार केवायसी आधार कार्ड जो आहे तुमचा करेक्ट टाका. आधार कार्ड वरती एक एक अंकाचीही मिस्टेक होऊ देऊ नका मित्रांनो. ठीक आहे. आता मला स्क्रीन शेअर होत नाहीये याच्यावरती नाहीतर तुम्हाला दाखवलं असतं पण काही आवश्यकता नाही काही टेन्शन नाही. एमपीएससी ऑनलाईन नावाच्या वेबसाईटवरती जायचं. ज्यांची प्रोफाईल बनलेली आहे त्यांना अडचण नाही त्यांनी प्रोफाईल रिचेक करा. तुमचं पूर्ण नाव स्पेलिंग तुमचं नाव बदललेलं असेल तर ते नाव मेन्शन करा. त्याच्यामध्ये नाव जर बदललेलं असेल तर तुम्हाला एकतर गॅजेट लागेल किंवा मॅरेज सर्टिफिकेट लागेल आणि एक 100 रुपयाच्या बॉन्डवरती दोन्ही नावं सत्य आहेत असं एक डिक्लेरेशन तयार करून घ्यायचं म्हणजे ते नंतर तुम्हाला डीवीला काम येईल. ठीक आहे. सो गॅजेट आणि मॅरेज सर्टिफिकेट कंपल्सरी आहे आणि ते नाव बदलल्याचं आयडी प्रूफ लागेल तुम्हाला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा वोटिंग कार्ड. आता ह्या 3 पैकी तुमचे आयडी कार्ड असले पाहिजे. ठीक आहे. किंवा पासपोर्ट वगैरे असेल तर तोही चालतो. सो नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक जर असतील तर त्याची सुद्धा बॉन्डवरती दोन्ही नावं एकच आहे असं एक ऍफिडेव्हिट बनवून घ्या 100 रुपयाच्या नोटरी करून घ्यायची 100 रुपये किंवा 500 रुपयाच्या बॉन्डवरती. ठीक आहे. किंवा गॅजेट वगैरे तयार करून ठेवायचं त्याचं ते सगळं तुम्ही प्रक्रिया करून ठेवा आणि ते त्या पोर्टलवरती तुम्हाला सगळे जे काय स्पेलिंग वगैरे आहे ते व्यवस्थित तुम्हाला टाकायचं आहे. तुमचा ऍड्रेस परफेक्ट टाकायचा आहे. तुमची कास्ट
सगळ्यात इम्पॉर्टंट असते कास्ट. बरेच जण विसरतात कास्ट टाकताना, ती विसरू नका प्लीज. पोट जात वगैरे ज्या काय विचारले असेल ती पण विसरू नका. आणि सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेटवरचा नंबर, कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर एकदम अॅक्युरेट टाकायचा आहे. ठीक आहे. काही अडचण असली तुम्ही मला टेलिग्रामला मेसेज करा, तुम्हाला मी त्याचं उत्तर देईल. ठीक आहे. माझा नंबर सगळीकडे पब्लिश आहे, व्हायरल आहे महाराष्ट्रामध्ये. 60-70 हजार लोकांकडे माझा नंबर आहे, ते दररोज मेसेज करत असते. थोडंफार काही ना काही मी त्यांचं सोल्युशन देत असतो, मला जसं जसं वेळ मिळेल तसा. आणि हे सगळं मी मोफत विद्यार्थ्यांना मदत व्हावी, स्पर्धा परीक्षेत त्यांचं सिलेक्शन व्हावं म्हणून आपण करत असतो. ठीक आहे. ते झालं सेकंड. नंतर तुमचं जे आहे हे आधार कार्ड, पॅन कार्ड, हे तुमचे आयडी प्रूफ वगैरे टाकायचे आहेत. फायनल इयरची मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट ते पण टाकायचं आहे. आता मराठी भाषेचा पुरावा काय टाकायचा? बऱ्याच जणांना प्रश्न असतो. मराठी भाषेच्या पुराव्यामध्ये तुमची 10वीची जी मार्कशीट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही मराठी पास झालेला आहे, त्याच्यात मराठी विषय असतो म्हणून ते 10वीची मार्कशीट त्या ठिकाणी टाकायची. 10वीचे दोन्ही लागतील, सनद पण लागेल, मार्कशीट पण लागेल, जिथं विचारले तिथं. आणि मराठी भाषेच्या पुराव्यामध्ये मार्कशीट टाकायची. 12वीची पण सनद आणि मार्कशीट दोन्ही पण घ्या. ठीक आहे. शेवटी शक्यतोवर जी तुमची 10वीची सनद असते त्याच्यावरती तुमच्या डेट ऑफ बर्थ आणि नाव वगैरे तेच क्रॉस चेक केलं जातं. त्यावरचं पण काही चुकीचं असेल तर ते दुरुस्त करून घ्या, किंवा मग त्याचं ऍफिडेव्हिट आणि गॅजेट बनवून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट लागेल तुमचं. डिग्री झाल्यानंतर, बी फार्म झाल्याच्या नंतर, एम फार्म झाल्याच्या नंतर, फार्म डी झाल्याच्या नंतर जे काही तुमचं लिव्हिंग किंवा टीसी किंवा मायग्रेशन असे 2-3 नावं असतात. बऱ्याचशा युनिव्हर्सिटीमध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट देत नाही, टीसी, मायग्रेशन वगैरे असं काहीतरी देतात. तर ते अपलोड करायचे तुम्हाला. ओके. सो हे झाले डॉक्युमेंट्स. आणि बाकी स्मॉल फॅमिलीचं तुम्हाला सांगितलंय मी, ते पण टाकायचं आहे त्याच्यामध्ये. हा, आता एमपीएससीचं याच्यामध्ये काय काय, याच्यामध्ये हॉबी वगैरे विचारलेलं आहे. ठीक आहे. तर हॉबी टाकताना अतिशय काळजीपूर्वक टाकायची आहे बरं का. खोटी माहिती त्याच्यामध्ये अजिबात टाकायची नाही. तुमचं रजिस्ट्रेशन, तुम्हाला तुमचं जर रजिस्ट्रेशन नसेल तर डॉक्युमेंट, रजिस्ट्रेशन नसेल तरी पण चालतं. ठीक आहे. तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्यंत रजिस्ट्रेशन नंबर तुमचा असला पाहिजे. रजिस्ट्रेशन जर म्हटलं त्यांनी की येस नो ते तिथं करा, नंतर डीवीला तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे. आणि तुमचं जे हे आहे आता याच्यावरती बोलतो हॉबीवरती, हॉबी अतिशय काळजीपूर्वक टाका की हॉबी अशी असली पाहिजे की जी आपल्याला मुलाखतीच्या वेळी त्या विषयात, समजा तुम्ही चॉईस केलं, समजा मला पुस्तक वाचण्याची आवड आहे, ठीक आहे, किंवा लोकांशी संवाद करण्याची आवड आहे, मग मला त्या विषयावरती प्रश्न विचारले जातील. मला फॉर एक्झाम्पल मला विचारले जातील कोणतं पुस्तक आवडतं, बायोग्राफी आवडतं, ऑटोबायोग्राफी आवडती, किंवा नॉन फिक्शियस कुठले बुक्स आवडतात, की कथा कादंबऱ्या, किंवा काय आवडतं, कोणत्या प्रकारची पुस्तकं आवडतात. मग मी ते सांगणार की मला एखादी समजा कादंबरी आवडते. मी कादंबरी म्हणून कोणती आवडते, मग मी म्हटलं ययाती. मग ययाती जर मी म्हटलं तर त्याचे लेखक कोण आहेत, मग ते लेखक सांगायचे आपण. मग ते लेखक सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये असा एक मर्म असतो की जो प्रशासनाशी रिलेटेड असतो. किंवा मृत्युंजय, किंवा समजा तुम्ही जर सांगितलं भगवद्गीता सांगितलं, तर भगवद्गीतेमध्ये कृष्णाने प्रशासकीय कौशल्याच्या बाबतीमध्ये काय काय डिसिजन कसे कसे घेतले, की त्यांनी युद्धाची कशी युद्धरीती रणनीती कशी आखली, कसं माइंड चेंज काय असतं, म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यावरती विचारू शकतात. त्यामुळे एखादी गोष्ट तुमची जर हॉबी असेल तर त्यामधलं पूर्ण तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. आता क्रिकेट जर म्हटलं तर क्रिकेटमध्ये समजा तुम्ही जर क्रिकेट म्हटलं, ठीक आहे, ओके, मग आता रिसेंटली टेस्ट झाली तर तुम्ही बघितली का ती, मग म्हटलं हो म्हणणार. मग ते ठीक आहे, आता या रिसेंटल्या टेस्ट त्याच्यामध्ये एखादा समजा एखादा शब्द असेल, डेब्यू म्हणजे काय, डेब्यू मॅच म्हणजे काय, डेब्यू कोणाचं काय म्हणतात, कोणता खेळाडू होता जो कमी वयाचा होता, किंवा त्यांना ते झालं, मग त्याचं ते झाल्याच्या नंतर जे क्रिकेट प्लेअर आहे ते काही रमी सर्कल वगैरे असे तसे काही याच्यामध्ये असतात, ते तुम्हाला पटते का, तुमच्या विचाराला ते पटतं का. मग असं म्हणजे अशा काही गोष्टी विचारल्या जातात. परत ते एखाद्या थर्ड अंपायरचं काम काय असतं, ठीक आहे, मग असं म्हणजे अशा काही गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील. तो मी एकाला विचारलं होतं की एका ओव्हरमध्ये तुम्ही जास्तीत जास्त किती रन करू शकता, ठीक आहे. किंवा किंवा थर्ड अंपायरचं काम काय असतं, फोर्थ अंपायरचं काम काय असतं, असं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये तुम्हाला खोलात त्या गोष्टी विचारल्या जातात. त्यामुळे आपण जी काही गोष्ट आहे, ज्या गोष्टी आता तुम्ही अभ्यास जे करत आहात, तो तुम्ही आतापासून अभ्यास हा मुलाखतीच्या दृष्टिकोनातूनच अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला एखाद्या सब्जेक्टवरती पण प्रश्न विचारला जाईल. समजा तुमच्या समोर पाण्याची बॉटल ठेवली आहे,
तर ती पाण्याच्या बॉटलचं त्याचा पीएच किती असतो किंवा काय पाण्याचा उपयोग कुठं कुठं होतो, डिस्टिल वॉटर आणि नॉर्मल वॉटर मध्ये काय फरक आहे, म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. आणि प्रेझेन्स ऑफ माइंड, तुम्हाला जे डोळ्यासमोर दिसतंय त्या डोळ्यासमोर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला बारीक ऑब्झर्वेशन करायचे आणि प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने विचार करून पॉझिटिव्ह विचार करूनच तुम्हाला पुढे नाही जायचं. आता तुम्ही कैडी त्रिपाठी डायबेटिक्सचं हे वाचताय किंवा टीबीचं वाचताय, तर टीबी बद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, अँटी डायबेटिक मग त्याचं कधी चालू झालं, टीबीचं कॅम्पेन कधी, अँटी डायबेटिक कोणती, टाईप 1 टाईप 2, या सगळ्या गोष्टी तुमच्या मुलाखतीच्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही आतापासून तयारी करायची. ज्युरिस्प्रुडन्स, आता जे आपले जे फार्मा सोल्युशन अकॅडमीमध्ये असिस्टंट कमिशनर बल्ला सर जे लेक्चर घेतात ते स्वतः ड्रग इन्स्पेक्टर आहेत. तर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या ज्या संपूर्ण नोकरीमध्ये जे ज्युरिस्प्रुडन्सचा जो ऍक्च्युअल ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट एनडीपीएस ऍक्टचा त्याचा ऍक्च्युअल त्यांनी वापर केलेला आहे. मग ते सर काय करतात, तुम्हाला लेक्चर सांगताना केस स्टडी सांगतात की आमचं असं झालं, इथे आम्ही रेड पाडली, मग त्या ठिकाणी असे सॅम्पल सापडले, स्पुरियस सॅम्पल, ऍडिटरेटर म्हणजे काय, म्हणजे ते ऍक्च्युअल तुम्हाला सांगतात कोणता फॉर्म भरावा लागतो, काय भरावं लागतं, याचं ऍक्च्युअल तुम्हाला जे सांगतात. मग प्रॅक्टिकल नॉलेज तुमचं जे आहे ते तुम्हाला लक्षात येऊन जातं आणि त्यातलं तुम्हाला जे शिकायचे जे मुलाखतीला तुम्हाला उपयोग होणार आहे त्याचा. सो म्हणजे हे एक उदाहरण सांगितले मी. तर ते तशा पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करायची. आणि डीएनसी ऍक्ट आणि जे ज्युरिस्प्रुडन्स आहे तो खूप महत्वाचा विषय आहे. त्यामुळं खूप चांगल्या पद्धतीने तो जो ज्या ठिकाणी लेक्चर घेईल किंवा ज्या ठिकाणी तुमचा अभ्यास होईल त्या ठिकाणी तुम्ही केला पाहिजे. हे झालं हॉबीच्या रिलेटेड, मी सगळं इथपर्यंत आलो. आता नेक्स्ट आहे की सेंटर सर आम्हाला येत नाही. बघा एमपीएससीचा नियम कसा आहे, पहिल्यापासून काय झालं की एमपीएससीच्या रूल मध्ये असं लिहिलेलं आहे की आधी फार्मसीचे विद्यार्थी कमी होते. फार्मसीचे विद्यार्थी कमी असल्यामुळे कमी विद्यार्थी फॉर्म भरायचे. म्हणून काय व्हायचं, आधी काय व्हायचं, 2008 पूर्वी बरं का, जर विद्यार्थ्यांचे कमी फॉर्म आले की त्यांची डायरेक्ट मुलाखत आयोजित केली जायची, त्यांची काही परीक्षा वगैरे काही घेतली जात नव्हती, तेव्हा काही कोणी फॉर्म भरत नव्हतं जास्त 2008-4च्या पूर्वी. तर डायरेक्ट मुलाखती असायच्या त्यावेळेस. म्हणून काय त्यांनी काय केले की आता आता पण सेम रूल लागू आहे की जर जास्त फॉर्म आले तर त्याची परीक्षा घेता येते. पण आता ऑब्विसली काय होतंय की सर्वात जास्त फॉर्म भरले जातात, म्हणून परीक्षेचा टाइम टेबल वगैरे काहीच टाकला जात नाही आपल्या याच्यामध्ये, या जाहिरातीमध्ये. ते का टाकलं नाही त्याचं कारण हे आहे. तर आता काय झालं की आता बी फॉर्मच्या आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त वाढली. ही संख्या जास्त वाढलेली असल्यामुळं आता ऑब्व्हियसली फॉर्म जास्त येतात, 50,000 ते 60,000 फॉर्म किंवा 1 लाखापर्यंत पण फॉर्म येऊ शकतात. आता ही जी जाहिरात आहे सर्वांना इलिजिबल केलेली आहे ऑल महाराष्ट्रामध्ये. ऑल ऑल महाराष्ट्र आणि ऑल इंडियामध्ये सगळे त्यात फॉर्म भरू शकतात. पण बाहेरच्या राज्यातले जे विद्यार्थी आहेत ते फक्त ओपन कास्टसाठी फॉर्म भरू शकतात. तुमचं कॉलेज जरी बाहेरचं असलं तरी तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी जरी असल्या तर तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, कोणी पण फॉर्म भरू शकतो, त्यामुळे काही काय काळजी करू नका. आणि जे महाराष्ट्राच्या बाहेरचे जे विद्यार्थी आहेत ते फक्त ओपन कास्टमध्ये फॉर्म भरू शकतात. आता त्याला कागदपत्रापर्यंत ते टिकणे, इंटरव्ह्यू मध्ये पण टिकणे, हे पण गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळे तुम्ही हा विचार करू नका, कारण तुमचं पार्ट जड आहे इथं, लक्षात ठेवा. तुम्ही महाराष्ट्रातले आहात, ऑब्व्हियसली पॅनल असतं ते महाराष्ट्रातले विद्यार्थी जे ज्याला मराठी लँग्वेज येते त्याचा विचार जास्त करतं. त्यामुळे मुलाखतीमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना तरी चांगले मार्क मिळतील, हे माझी गॅरंटी आहे, हे सांगतो. त्यामुळे तुम्ही त्यांनी किती जरी थेरीमध्ये मार्क घेतले तरी तुम्हाला त्यांना मुलाखतीत पण मार्क तेवढे मिळावं लागणार आहे ना. आणि डीव्ही मध्ये काही ना काही डॉक्युमेंटमध्ये कुठं ना कुठं अडकतात ते. त्यामुळे तो विचार करू नका की बाबा त्यांची कॉम्पिटिशन वगैरे वाढली आहे, असं आहे तसं आहे. आपल्या पण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी गुजरात, मध्य प्रदेश, इकडं तिकडं फॉर्म भरले, त्यांनी पण सिलेक्ट झाले, तिकडं काही काही जॉईन पण केले. तर तसा काही विचार करू नका. आर्टिकल 14 नुसार कायद्यासमोर समानता हा जो विषय आहे आणि तो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, त्यानुसार तुम्हाला एखाद्या राज्यामध्ये परीक्षा असेल तर ती जे राज्यसेवा, आता राज्यसेवा जी आहे कॉन्स्टिट्युशनल बॉडी घेते. कलम 312 314च्या नुसार जे काय कलम आहे एमपीएससीचे, त्या कलमाच्या अंतर्गत ही परीक्षा घेतली जातात. राज्यघटनेचं हे घटनात्मक आयोग आहे, त्यामुळे युपीएससीच्या अंडर हा आयोग येतो. म्हणून घटनात्मक बॉडीमध्ये ज्या काही परीक्षा होतात त्या महाराष्ट्रातल्या आणि इतर राज्यातले विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, ही लोकसेवा आयोग परीक्षा आहे, ही लोकाभिमुख आहे, लोकांसाठी करत असलेलं आपण जे काय कार्य आहे, लोकांची सेवा करणार आहोत आपण अधिकारी होऊन, त्यांच्यासाठी घेत असलेली ही परीक्षा आहे, हे लक्षात ठेवा. तो आता तुम्हाला याची संधी अशी की ड्रग इन्स्पेक्टर झाल्यानंतर 5 वर्षात तुम्हाला असिस्टंट कमिशनर व्हायचे. ठीक आहे, सो होणारच आहात तुम्ही. सो आता करत असताना, तयारी करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने करायची. सगळी पुस्तकं स्टँडर्ड वापरायचे. नोट्स कुणाच्या वापरू नका, त्या नोट्स अजिबात वापरू नका. नोट्स जे वापरेल तो सिलेक्ट होणारच नाही.
हे लक्षात घ्या. तुम्हाला वाटत असेल वेळ कमी आहे वगैरे, वेळ कमी नाही, वेळ भरपूर आहे. कारण तुम्ही आता डिग्री झाली, तुम्ही मॅच्युअर झाला, तुम्ही अभ्यास केलाय, रिव्हिजन केली, त्यामुळे ते तुम्हाला रिकॉल होणार आहे. असा विचार करू नका, स्टँडर्ड पुस्तकच तुम्हाला वापरायचे आहेत. हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता राहिला विषय सिलेबसचा. सिलेबस तुम्हाला सांगतो, या 8 दिवसात, या आठवड्याभरामध्ये त्याच्यावर एक मिटिंग बसेल एमपीएससी मध्ये. ती मिटिंग बसली, ती मिटिंग झाल्यानंतर लगेच सिलेबस तुमच्या सिलेबसवरती फायनल स्टॅम्प येऊन जाईल. सिलेबस पूर्ण तयार झालेला आहे तुम्हाला एमपीएससी मध्ये. शक्यतोवर मी सांगितलं की असिस्टंट प्रोफेसरचा जो सिलेबस आहे त्यानुसार होऊ शकतं, पण आता सध्या 2015चा नवीन सिलेबस येईपर्यंत 2015चा सिलेबस तुम्ही कंटिन्यू करा. ठीक आहे. तुम्हाला फक्त मी हे तुमचं मन तयार केलंय, माइंड तयार केलाय. आता काही काही मला, काही महाभागांनी मला पर्सनली मेसेज केले, मला धमक्या पण देतात काही काही लोक, तुम्ही असंच करता, तुम्ही तसंच करता वगैरे. मला काही फरक पडत नाही, मी स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. माझे सगळे नेटवर्क आहे, मी कुठं नाही कोणाचे कसंही काही कार्यक्रम लावू शकतो, त्यामुळे तो काही विषयच नाही. मला काही काही लोकांना अशा धमकी दिल्या की तुम्ही जे असिस्टंट प्रोफेसरला निवेदन दिलं त्यामुळे 2 लोकांचं नुकसान झालं वगैरे प्रोफेसरचं. अरे मूर्खा, तुझं ब्रॉड माइंडसेट पाहिजे, तुला अधिकारी व्हायचंय. ठीक आहे, तुला अधिकारी व्हायचंय तर एमपीएससी जे सगळे घटनात्मक आयोग आहे, हे काय मी म्हणलं मी निवेदन दिलं म्हणजे लगेच सिलेबस बदलत नसतो. मी सिलेबस दिल्यानंतर त्याच्यावरती विचार होतो, त्याच्यावरती बैठक घेतली जाते. एक 7-8 लोकांचं त्याच्यामध्ये विचार घेतले जातात. एक्सपर्ट पॅनल डिसिजन घेतं आणि त्यानंतर त्या सिलेबसवरती बदल करण्यास आणि ते ठरवण्यास सुरुवात होते. त्यामुळं हे काय मी आपण फक्त कसं असतं की एखादी गोष्ट आपल्याला वाटली तर ती निवेदना थ्रू आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवायची असते, म्हणजे ते त्या मीटिंगमध्ये, त्या बैठकीमध्ये ते निर्णय घेतात, आपण पाठवलेल्या गोष्टीवरती विचार करतात. असं असतं. म्हणजे आपण सांगितलं आणि ती गोष्ट होते असं नसतं. एमपीएससी आहे ते स्वतंत्र बॉडी आहे, ती शासनाचं पण एवढं त्यांना कंपल्सरी नसतं. ठीक आहे. झालं. ठीक आहे. नेक्स्ट आता तुमचा प्रश्न आहे की सेंटरचा. तर सेंटर हे का दिलं नाही, तर त्याचं कारण ते आहे की आधी परीक्षा फक्त डायरेक्ट मुलाखत व्हायची, आता थेट परीक्षा होणार असल्यामुळं सेंटर जे आहे ते तुम्हाला आता देणार नाही. ते सेंटर तुमचा जो ऍड्रेस आहे त्याच्या आसपासचं सेंटर तुम्हाला मिळेल. समजा तुम्ही पुण्यातले रहिवासी आहात तर पुण्यातलं तुम्हाला सेंटर मिळेल, किंवा पुण्याच्या जिल्ह्यातले असेल तर पुण्यातलं तुम्हाला सेंटर मिळेल. तुम्ही साताऱ्यात असेल, कोल्हापूरमध्ये असेल तर, किंवा मग 3च ठिकाणी परीक्षा होऊ शकते, मुंबई, पुणे, सॉरी, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबई, अशा ठिकाणी 4 ठिकाणी 4 सेंटरवरती परीक्षा होऊ शकते. त्यापेक्षा एखाद्या 2 सेंटर पण वाढू शकते, किंवा मग त्यांना जर जास्त संख्येत जर विद्यार्थी आले तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होते, किंवा अविभागाच्या ठिकाणी होते, अमरावती वगैरे सारख्या ठिकाणी पण होते. तर असं जे आहे, किंवा कोल्हापूरला होते, किंवा मराठवाड्यामध्ये नांदेडला पण होऊ शकते. तर त्यामुळं तो काही विचार करू नका, सेंटर कुठे पण येऊ द्या, सेंटर हे महाराष्ट्रातच असणार आहे. ठीक आहे. आणि महाराष्ट्रातले विद्यार्थी कुठेही अधिकारी व्हायचे, ड्रग इन्स्पेक्टर व्हायचे, त्यांचं स्वप्न आहे, तर ते कुठेही जाऊ शकतात. तो विचार अजिबात करत बसू नका, त्यात टाइमपास करू नका. फॉर्म भरण्यात पण आता जास्त टाइमपास करू नका. जे सांगितले त्या गोष्टी काळजीपूर्वक वापरा. तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर तुमचा परफेक्ट असला पाहिजे. बायोमेट्रिक वगैरे असेल तर ती परफेक्ट असली पाहिजे. फोटो परफेक्ट असला पाहिजे. सिग्नेचर परफेक्ट असली पाहिजे. आधार कार्ड तुमचं अॅक्युरेट असलं पाहिजे, कारण केवायसी त्याच्यावरच होणार आहे. राहिला विषय नंतर परत दिव्यांगाचा. दिव्यांगाचे लाल, तुम्ही जर जाहिरात बघितली तर त्यामध्ये लाल सेक्शन मध्ये दिलेली की कोणत्या प्रकारचे दिव्यांग या परीक्षेला फॉर्म भरू शकतात. त्यामुळे त्या दिव्यांग लोकांनी तसा फॉर्म भरा. तुमचे एसएबीडी वगैरे तुमचं जे काय असते परत त्यानुसार ते पोर्टल आहे, त्या पोर्टलचं तुमचं प्रमाणपत्र असलं पाहिजे. ते व्हॅलिड असलं पाहिजे. ते टेम्पररी नसलं पाहिजे, ते परमनंट असलं पाहिजे. ते परमनंट आहे की टेम्पररी एकदा बघून घ्या. नाहीतर एखाद्या घाटी किंवा ससून सारख्या रुग्णालयामध्ये जाऊन ते परमनंट करून घ्या. तुमची फिटनेस एकदा चेक करा आणि परमनंट करून घ्या. बरेच लोकांनी टेम्पररी केल्यामुळे त्यांची नोकरी त्यांना मिळाली नाही, त्यामुळे ते परमनंट असावं. ठीक आहे. तुमची किती जरी डिसेबिलिटी असली तरी कागद महत्वाचा आहे. कागदावर जे दिसतं तेच महत्वाचं असतं. शेवटी शासन कागदाला महत्व देतं, हे लक्षात ठेवा. झालं दिव्यांगचं. आता कोणी अनाथ असेल तर अनाथांमध्ये पण तुम्ही फॉर्म भरू शकता. आता दिव्यांगांना स्क्राईब मिळतो का? हो मिळतो. तो स्क्राईब ओपन साठी आयोग वेगळं पोर्टल किंवा आत्ताच ती माहिती विचारतात, त्यानुसार तुम्ही ते माहिती भरू शकता. ओके. आता 21 ऑगस्ट याची लास्ट तारीख आहे. 21 ऑगस्ट. आणि पेमेंट करताना कार्ड पेमेंट वगैरे शक्यतोवर करा, किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जे असते ऑनलाईन असेल तर ते करा. युपीआयचा शक्यतोवर शेवटचा ऑप्शन ठेवा. बऱ्याच वेळा मुलांचे प्रोफाईल सबमिट होत नाही, पेंडिंग वगैरे, तुमचं स्टेटस व्यवस्थित चेक करा. ठीक आहे. आता सेंटर तुम्हाला सिलेक्शन आता येणारच नाही, ते त्याचं कारण तुम्हाला सांगितलं. ओके. आता तुमचा काय प्रश्न आहे मला सांगा. तुमचे जे जे काय प्रश्न आहेत, एरर येत आहेत तुम्हाला, व्हॉट एव्हर जे काय तुमचे असेल तर 100% विचारा, हँड रेज करा.
आणि फास्ट घेऊयात हा. कमी वेळेत सिलेबस आपल्याला हे लेक्चर संपवायचे. ड्रग इन्स्पेक्टरचा क्लास अतिशय जबरदस्त पद्धतीने होणार आहे. 3-4 लेक्चर पण जोरात झालेले आहेत. तुम्ही युट्यूबला बघू शकता. डेमो बघूनच घ्या. आणि तुम्हाला जर लेक्चर नाही आवडले तर पैसे रिटर्न होणार आहेत. त्यामुळे ते काही काळजी करू नका तुम्ही. आणि जे काय देतोय ते क्वालिटी दर्जात्मक देणार आहोत. शेवटपर्यंत सपोर्ट तुम्हाला राहील. डीआय होईपर्यंत, डीआय झाल्यानंतर पण मी सपोर्ट करेल तुम्हाला. डीआय झाल्यानंतर काय सपोर्ट असतो ते मी तुम्हाला नंतर सांगेल. खूप अडचणी येतात. हँड रेज करा तुमचं, तुम्हाला काय बोलायचं असेल तर. मी आलो केलंय हँड रेज केलेल्यांना. गणेश सर, तुमचा काय प्रश्न आहे? हॅलो. येस सर, बोला. हा, मला हे विचारायचं सर, एक्सपिरियन्स टाकणं गरजेचं राहील का? म्हणजे एखादा कॅन्डिडेट आहे त्याच्याकडे इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स आहे किंवा टीचिंगचा आहे किंवा ऍज अ फार्मासिस्ट म्हणून एक्सपिरियन्स आहे, आणि त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे तर तो एक्सपिरियन्स टाकावे लागेल का नाही? टाका. एक्सपिरियन्स जर तुम्ही टाकला तर काय होईल, तुम्हाला त्या रिलेटेड प्रश्न विचारले जातील मुलाखतीमध्ये. आता समजा तुम्ही गव्हर्नमेंट फार्मासिस्ट आहात तर तुम्हाला त्या पदावरतीच प्रश्न विचारले जातात. किंवा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये पॅरेंटल मध्ये आहात तर त्या पॅरेंटल मध्ये तुम्ही काम केलेलं आहे किंवा R&D मध्ये काम केले तर तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. मग तशा प्रकारचे एक्सपर्ट, आता पॅनल एक्सपर्ट कोण असतो बघा, जॉईंट कमिशनर असतात. त्याच्यानंतर तुमचे एखाद्या विषयाचे तज्ज्ञ असतात, फार्माकोलॉजी किंवा कुठले तरी, आणि एखाद्या इंडस्ट्रीचा व्यक्ती असतो, आणि एखाद्या आयोगाचा एक सदस्य असतो, ते 1-2 सदस्य, असे 3-4 लोकांचं पॅनल असतं. हे पॅनल तुम्हाला सगळ्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतं. ते पांढरे केस झालेले लोक असतात, प्रचंड अभ्यास असतो त्यांचा. इंडस्ट्रीमध्ये काय चालतं, तुम्ही जर गव्हर्नमेंट फार्मसी असेल तर तिथं काय हॉस्पिटल फार्मसीचे रिलेटेड प्रश्न विचारले जातील. मग तुम्हाला असं विचारतील की तुम्ही आता ते जॉब केला, मग तुम्हाला तर इकडे इंडस्ट्रीमध्ये जास्त पेमेंट मिळतं, 2-2 लाख पण पेमेंट आहेत, 1.5-1.5 लाख आहे, मग तुम्ही इकडे काय येत आहे, अशा पद्धतीचे सगळे प्रश्न वगैरे याची आपण पूर्ण तयारी करून घेते, काही काळजी करू नका, असं तुम्हाला विचारलं जातं. ते तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट जर असाल तर तुम्ही टाकू शकता आणि टाका. शेवटी त्याचा इम्पॅक्ट मुलाखतीमध्ये होतो. तुम्ही जर सर्व्हिसमध्ये, इन सर्व्हिसमध्ये असाल तर त्याचं तुमचं पारडं जड असतं. ठीक आहे. आणि तुम्हाला जर समजा सारखे मार्क जर मिळाले तर पहिला क्रायटेरिया हा तुमचा एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा असतो. म्हणून तुमचं हायएस्ट क्वालिफिकेशन जर असेल, PhD, M.Pharm जे काय असेल, PharmD, व्हॉट एव्हर जे असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये एज्युकेशन ऍड करा 100%. जर सारखे मार्क असेल तुमच्या 2 कॅन्डिडेटला तर पहिले एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला लावलं जातं, नंतर वयाचा क्रायटेरिया लावला जातो, आणि नंतर आई वडील वगैरे त्यांच्यानुसार घेतलं जातं. तो शक्यतो पहिल्या 2 क्रायटेरियामध्येच विषय सॉल्व्ह होऊन जातो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. माधुरी मॅडम हात वर केलाय. गोपाल पोंडे, आशिष गोवर्धने फॉर्म ऑन केलाय. बोला, कोणाला बोलायचं पटकन. मी आलो केलेलं आहे तुम्हाला, तुम्ही बोलू शकता, तुमचा काय प्रश्न असेल तो. तुमचे बोला बोला. RUVIL कोण आहे, बोला. तुमचे काय प्रश्न आहे फॉर्म भरण्याबाबतीत, क्लास बाबतीत, सिलेबस बाबतीत, मटेरियल बाबतीत? हा. हॅलो सर. येस येस, बोला सर. सर, आता एसीबीसीच्या व्हॅल्यू काढली नाही सर, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्यंत आपण जर काढली तर कसं नाही चालणार का? आता आपल्याला अपलोड करावं. बघा, आता तुम्हाला ACBSC ला जागा दिलेल्या आहेत MPSC ने, बरोबर. तुमचा आवाज म्यूट करा सर. हा, तुम्हाला ACBSC च्या जागा दिलेल्या आहेत, शासनाने दिलेल्या आहेत. तुम्ही ACBSC जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी जे काय तुमच्याकडे असेल त्याच्यामध्ये त्या कास्टमधून तुम्ही फॉर्म भरा. आवाज म्यूट करा सर प्लीज तुमचा. हा, तुम्ही त्या कास्टमधून फॉर्म भरा. आणि जरी तुम्हाला त्या कास्टचं जरी समजा कॅन्सल झाली ACBSC ची, काय रॅली विली निघली वगैरे, त्याचा काही तुम्ही लोड घेऊ नका, ते तुमचं काम नाहीये. MPSC तुम्हाला ओपन मधून कन्सिडर करेल. आधी पण तुम्ही ओपन मध्येच होता, काय ACBSC नाही भेटलं तर ओपनची जागा भेटेल आपल्याला, दुसरं काय होईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या कास्टमधून फॉर्म भरता. हा नाही, हा VJA वाले जे विद्यार्थी आहेत त्यांनी VJA मधूनच फॉर्म भरा. पुढे जर जागा आली तर ती तुम्हाला ऍड करता येईल. ठीक आहे, काळजी करू नका, तुम्ही तुमच्या कास्ट मधून फॉर्म भरा.
महाराष्ट्रातल्या सर्व फार्मसी विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ गेला पाहिजे, कारण हा फॉर्म भरणं व्यवस्थित चुका न करता फॉर्म भरणं फार गरजेचं आहे. हॅलो. नेक्स्ट. हा येस सर बोला. सर डॉक्युमेंट मध्ये अपलोड करताना व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट दोन्ही अपलोड करायचे का एकच? जे मागितले ते अपलोड करायचे. कास्ट सर्टिफिकेट मागितलं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी मागितली व्हॅलिडिटी मागायची. ज्या फोल्डर मध्ये जे मागितले ते अपलोड करायचं. हॅलो नेक्स्ट काय क्वेश्चन आहे कोणाचा? येस आशिष सर बोला. सर, माझा क्वेश्चन असा आहे की मी 2023 मध्ये नॉन क्रिमिलियर काढलेला आहे ओबीसी कास्ट मधून, तर त्याची एक्सपायरी डेट 21 मार्च 2026 आहे, तर मग तो चालेल का? येस 100% चालणार, 100% व्हॅलिडिटी? चालणार. ओके सर, चालेल, थँक्यू. आणि एक्सपायर जरी झाली असली तरी पण चालतं, फक्त या वर्षीचं काढा 2025-26. जर समजा 31 मार्च 2025 ला ज्याची व्हॅलिडिटी संपलेली असेल तर त्यांनी नवीन नंतर काढून घ्या. ठीक आहे, निघतं ना, टोकन नंबर टाका, काय अडचण नाही. डॉक्युमेंटमुळे तुमचं पद वगैरे काही जाणार नाही, हे लक्षात घ्या. फक्त कास्ट व्हॅलिडिटीचा वगैरे सिरियस विषय असतो, तो तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, थँक्यू सर. नेक्स्ट काय क्वेश्चन आहे कोणाचा? हॅलो सर. हॅलो हा सर नेक्स्ट. येस सर बोला. सर, आपण जेव्हा प्रोफाईल अपडेट करतो ना, तर तिथं बी फार्मसी हा म्हणजे बी फार्मसी एफ टाकलेलं आहे तिथं, आणि बी फार्मा असे 2 डिग्री दिलेले आहेत. तर बरेच विद्यार्थी ते बी एफ फार्मसी सिलेक्ट करत आहे, तर ते नॉट इलिजिबल दाखवले. बी फार्मसी एका ठिकाणी BPH दाखवलं आणि BF पण दाखवलंय का? एफ एफ आहे सर. मग काय सिलेक्ट करायचं म्हणताय तुम्ही? तर तिथे डिग्री बी फार्मा सिलेक्ट करायची, म्हणजे इलिजिबल दाखवायले, म्हणजे त्या हो विद्यार्थ्यांना. बऱ्याच जणांना नॉट इलिजिबल दाखवते, त्यासाठी तुम्ही सोल्युशन सांगितले सर. BPHARME बी फार्मा असं सिलेक्ट करा, असं सरांचं म्हणणं आहे, म्हणजे तुम्ही नॉट इलिजिबल येणार नाही. थँक्यू सरजी. नेक्स्ट काय क्वेश्चन आहे कोणाचा? अविनाश हॅलो सर, सर. MD, शीतल मॅडम. येस बोला. हा हॅलो. येस सर, बोला. MPSC च्या लॉग इन मध्ये जेव्हा न्यू प्रोफाईल क्रिएट करतो ना, तेव्हा तिथं ते ईमेलला OTP येत नाही सर. तिथं ईमेल टाकायचं का जीमेल टाकायचा? मग स्पॅम, चेक युअर स्पॅम फर्स्ट. स्पॅम मध्ये OTP जातोय बऱ्याच लोकांना, तुमचा स्पॅम चेक करा, लगेच चेक करा, बघा स्पॅम मध्ये सापडेल तुम्हाला. ओके सर. हॅलो सर. नेक्स्ट. येस हॅलो. बोला ना. सर म्हटलं माझा इश्यू असा आहे सर, माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत सर सर्व, पण सनद सध्या अवेलेबल नाही सर. सनद 10वीची हा 10वीची सर. आणून घ्या ना, शाळेवाले कधी पण देतात. बरेच दिवस झाले तुमची 10वी होऊन, तुमच्या आलेली आहे शाळेमध्ये. शाळेच्या शिक्षकाकडे जायचं आणि घेऊन यायची. एक सर दिवस तेवढा. देतील ना सर? 100% तुमचं स्टेटस लिहिलं, चिल मार ब्रो, डोंट वरी. ओके सर, ओके, थँक्यू. येस हॅलो. मॅडम. हा सर, EWS जर सेंट्रलचं काढून त्यातून फॉर्म भरला तर चालतो का? EWS सेंट्रलचं निघते ना सर, आता स्टेटचं EWS निघत नाही. जे निघेल ते टाका. मग ओपन मधून न सेंट्रलचं असतं भरताना EWS EWS हे सेंट्रलच आहे. सेंट्रल इकॉनॉमिक विकर सेक्शन ही जात नाहीये. हो. ज्या लोकांचं आर्थिक उत्पन्न कमी आहे त्या लोकांचं ते आहे, त्यांना सर्टिफिकेट मिळतं. हा, आणि एक महिला आरक्षणाचं बघायचं. महिला आरक्षण येस करा महिलांनी, तुम्हाला महिलांची जागा मिळतील. ठीक आहे, नेक्स्ट. हॅलो. आणि तुम्ही नाही जरी सिलेक्ट केलं तरी ऑटोमॅटिक तुम्ही महिला, त्याचं सर्टिफिकेट वगैरे काही वेगळं नसतं, ऑटोमॅटिक ते होतं. तुम्ही महिलाच आहात ना, ते दिसतं त्यांना. येस. सर, क्लास रिगार्डिंग विचारायचं होतं, क्लास जॉईनिंगचं वगैरे. बघा, फार्मा सोल्युशन अकॅडमी नावाचं ऍप आहे, ते टेलिग्रामला टाकले. त्यामध्ये लेक्चर्स वगैरे होणार आहेत प्रॉपर.
टीचर्स पण एक्सपर्ट आहेत, डेमो पण टाकलेला आहे. तुम्ही परचेस करू शकता. ते ऍप डाउनलोड केलं की तुम्हाला कोर्स दिसेल DI चा 6191चा, तो तुम्ही बाय करायचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन आहे कुणाचा? शीतल मॅडम, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं व्यवस्थित? अजून काय डाऊट आहे तुम्हाला? ओके, गणेश बाबर सर तुम्हाला अलो केलंय. दत्ता फुंडे तुम्हाला पण अलो केलंय. दत्ता सर बोला. हा, येस सर, येस. सर ते कास्ट व्हॅलिडिटी मी सांगितलं, एसीबीसी ला सध्या कास्ट व्हॅलिडिटी नाही ना, तर एसीबीसी या लोकांनी काय करायचं? एसीबीसी ला कास्ट व्हॅलिडिटी निघत नाही अजून. हा, जरी निघत असेल तर टाका, नसेल निघत तर त्याचं म्हणजे एकदा ट्राय करून बघा पावती वगैरे मिळते का. ते पण नाही मिळाली तर त्याला पर्याय नाही, तिथं कास्ट सर्टिफिकेटच टाका. मग नंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर पर्यंत ती सादर करावं लागेल सर कास्ट व्हॅलिडिटी. हॅलो, हा सर, माझं जे कास्ट व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट आहे ना, तर प्रज्वल नावामध्ये त्याच्यावर व्ही झालंय आणि बाकी सगळं डॉक्युमेंटवर W आहे. तर मग काही प्रॉब्लेम येईल का? प्रॉब्लेम येत नाही, तुम्हाला नोकरीवर वगैरे करता येत नाही, पण तुम्ही एक ऍफिडेव्हिट द्यावं लागतं की माझं हे जे नाव आहे त्याच्यामध्ये स्पेलिंग चुकलेली आहे, हे माझे खरं नाव हे माझ्या कागदपत्रानुसार हे आहे, अशा पद्धतीचं दोन्ही तुम्हाला नावाची व्यक्ती डिक्लेरेशन एकच द्यावं आहे. लागतं. ठीक ठीक, चालेल सर, थँक्यू सर. हा, नेक्स्ट नेक्स्ट काय क्वेश्चन आहे कोणाचा? नेक्स्ट काय क्वेश्चन आहे कोणाचा? एक्झाम केव्हा एक्सपेक्टेड आहे? हा, परीक्षा ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे. ओके, थँक्यू. ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबर पर्यंत होण्याची शक्यता आहे. संपूर्ण सिलेबस फार्मा सोल्युशन अकॅडमी मध्ये कव्हर होणार आहे. 100% तुम्ही लावा म्हणजे लावा, ठीक आहे. त्या अकॅडमी मधले टीचर्स खूप भारी आहेत. नेक्स्ट सर, डिग्री झाली आहे, म्हणजे डिग्री कॉलेजमध्ये आली आहे, बट प्रोव्हिजनल डिग्री आहे सध्या माझ्याकडे. तर डिग्री आणणं कंपल्सरी आहे का फॉर्म भरण्याच्या आधी? मी कॉलेजमधून जाऊन डिग्री घेऊनच येऊ आणि मग फॉर्म भरू की कसं? प्रोव्हिजनल वरती अप्लाय करा ना. प्रोव्हिजनल सर्टिफिकेट असेल ना तुमच्याकडे, प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट? हो, आहे. का नाहीये? आहे. ओके, आणि कन्व्होकेशन कॉलेजला नाहीये, घरी येतं आपल्या, किंवा मग ते टोप्या उडवण्याचा कार्यक्रम असतो बघा, त्याच्यात दीक्षांत त्याच्यात भेटतं कन्व्होकेशन त्याला म्हणजे ते युनिव्हर्सिटी मधून ते इंटर्नशिपचं सर्टिफिकेट वगैरे ते करून सगळं प्रोसेस करून ती कॉलेजमध्ये आली आहे डिग्री आता, बट ती मी आणली नाही अजून. हा, मग मागून घ्या आणि प्रोव्हिजनल वरती फॉर्म भरला तरी चालतो, कारण तुमचा नंबर एकच असतो. फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्यंत त्याला प्रेझेंट ठेवा, तुमची तयारी ठेवा तेवढी, ठीक आहे. ओके, थँक्यू सर. येस मॅडम, वेलकम. हॅलो सर. येस. हा सर, अजून एक प्रश्न असा आहे सर की माझं M.Pharm झालेलं सर, मग त्याच्यामध्ये M.Pharmचं टाकायचं सर्व काही आणि एक्सपिरियन्स वगैरे सगळं टाका, तुम्हाला काय टाकायचं ते टाका, बिंदास टाका. फक्त जे टाकताय त्याची चांगली तयारी करा, मुलाखतीला तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत, ठीक आहे. ज्या ठिकाणी तुम्ही जॉब वगैरे केला त्याच्यावर. समज क्लिनिकल रिसर्च कोऑर्डिनेटर होतो सर मी 6 महिने हडपसरला पुण्यामध्ये, तर मग त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारतील का त्याच्यावर? 100% विचारू शकतात. मग तुम्हाला क्लिनिकल रिसर्च मध्ये होतं, तुम्ही काय काय रिसर्च केले, अॅनिमलचं हे काय, वेटरनरीचं काय, तुम्ही मेडिसिनचं कुठलं किंवा काय, DIला ते सगळं करावं लागतं, किंवा क्लिनिकल ट्रायल्स काय असतात, त्याच्यात काय काय चालतं ते सगळं विचारणार. ओके सर. ओके, नेक्स्ट. ओके. हॅलो सर. बघा, ते पद काय, पदाचे कर्तव्य जबाबदारी, जे आता समजा बल्लाळ सर तुम्हाला पदाची कर्तव्य जबाबदारी सांगतील, तर त्या कर्तव्य जबाबदाऱ्यांमध्ये आपला जॉब आणि त्याचा रिलिव्हन्स करायचा, म्हणजे आतापासून तुमची चांगली तयारी होऊन जाईल आणि नंतर आपण खूप भारी तयारी करून घेणार आहे मुलाखतीची, काळजी करू नका. तुम्हाला मस्त प्रश्न देतो की जे प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये आले पाहिजे, 70% तरी प्रश्न आले पाहिजे तुम्हाला त्यातले. नेक्स्ट.
शक्यतोवर क्लास घेतलेल्या लोकांसाठी मी जास्त मदत करणार आहे त्यांना, आणि असं पण तुम्हाला मदत करेलच. हो. आणि नेक्स्ट, हा आता कोण बोलत होतं? योगेश पाटील सर. कोण? हा नमस्कार सर. हा बोला. हा सर, माझं एम फार्म परसिविंग आहे सेकंड इयरला, तर त्याचं काही टाकायची गरज नाही ना, बी फार्मवरच अप्लाय करू शकतो. बी फॉर्म वरती फॉर्म भरायचा आणि एम फॉर्म परसिंग टाकत असेल तर तुम्हाला टाकता येत असेल तर टाकू शकता तुम्ही. ठीक आहे सर. नेक्स्ट, अजून काय प्रश्न आहे कुणाचा? जॉब करत करत चांगला अभ्यास करा. बरेच जण जॉब करणारे आहेत. आपला माइंड शांत पाहिजे. विपश्यना करा, मेडिटेशन करा. तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होणार आहे. आणि एक सेशन घेतलेलं मी स्ट्रेस मॅनेजमेंट, एक्झाम स्ट्रेस मॅनेजमेंट वरती एक सेशन आहे घेतलेला युट्यूब वरती, आणि मी टेलिग्राम वरती पण टाकलेला आहे. तो सेशन प्रत्येकाने बघा, त्या पद्धतीने प्रॅक्टिस करा. भाग्यश्री वाठारे मॅडम, ज्या यशदाला तुम्हाला नंतर ट्रेनिंगला येणार आहे, त्या मॅडमनं आधीच ट्रेनिंग घेतलंय तुमचं, त्यामुळे ते तुम्ही थोडंसं तो सेशन पण बघा. ठीक आहे, मोफत येतो सगळ्यांसाठी. हे सगळं काही आटापिटा चाललाय तुम्ही ड्रग इन्स्पेक्टर व्हावे म्हणून. सगळ्या पद्धतीनं म्हटलं आपण कुठे कमी नको पडायला, विद्यार्थ्यांना सगळ्या प्रकारचं मटेरियल, क्लास वगैरे जे काय मार्गदर्शन असेल सगळ्या पद्धतीचं देऊ. आता घेतलाच वासा घेतलेला आहे तर तो पूर्ण करायचा आहे मला, आणि मी निस्वार्थ मनाने ते सगळं करणार आहे. त्यामुळं काळजी करू नका, मोफत मदत करणार आहे. आणि मला दिवसभर खूप काम असतं, ऑफिस पण असतं दिवसभर, जॉब करून संध्याकाळच्या वेळेला मी तुम्हाला वेळ देतो. ह्या कष्टाचं तुम्ही चीज करा. म्हणजे मी काय असं दाखवत नाही की मला फार मी खूप काय असं करतोय वगैरे, तसं नाही. मला जे सुचतं आणि जे चांगलं गोष्ट करावं वाटते ती विद्यार्थ्यांना मदतीची, त्या भावनेने, चांगल्या भावनेने मी मदत करत असतो. ठीक आहे, आज 200 विद्यार्थी ऑनलाईन होते, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. तुमचे प्रश्न संपले असतील तर आपण आता हा सेशन एंड करूया. ठीक आहे. सर हे नॉन येस टेक्निकल बोला. नॉन टेक्निकल आहेत का सर सर एक याच्यामध्ये, डाऊट का होता. टेक्निकल आणि इंटरव्ह्यू आहे? फक्त फार्मसी करा जास्त. 8-10 प्रश्न असतात गणित बुद्धिमत्ताचे, आता पॅटर्न पण येऊन जाईल तुम्हाला. तर त्या 8-10 प्रश्नासाठी तुम्ही काय फार जास्त डोकं लावत बसू नका. बुद्धिमत्ताची तयारी तुम्ही DMAR किंवा बाकीच्या सरळ सेवाची परीक्षांची तयारी करताय तर त्यात तुमची होऊन जाते. सो किंवा काही नोट्स वगैरे लागल्या तर त्या मी प्रोव्हाइड करेल बुद्धिमत्ताच्या, त्यामुळे काळजी करू नका. फक्त फार्मावरती मॅक्स सध्या फोकस करा. ओके. ओके, बघा आता थँक्यू. DMARच्या बाबतीत मी एकदम विरुद्ध बोललेलो. नॉन टेक्निकल वर जास्त फोकस करा. नॉन टेक्निकल वरच स्कोर तुमचा येतो आणि त्यात तुमचे रिझल्ट चांगला येऊ शकतो. फार्मसी टेक्निकल सगळेच घेतात, सगळे क्लासेस वाले कोणी तेच शिकवा लागले, त्याच गोष्टी रटाळ झाल्यात त्यात. पण नॉन टेक्निकल वरच स्कोर येतो आता, कारण सगळे फार्मसी सगळ्यांना येते. आता तुम्हाला जर विचारलं अँटीडायबिटिकच्या क्लास तर कोणी पण सांगतो, हॉस्पिटल फार्मसी कोणी पण सांगतो, पण गणित बुद्धिमत्ता असं फास्ट कोणी सांगत नाही. ठीक आहे. तर आपल्या DMARच्या बॅच मध्ये जवळपास चांगले ऍडमिशन झालेत, भरपूर ऍडमिशन झाले, आणि ते विद्यार्थ्यांचं खूप चांगल्या पद्धतीने तयारी चालू आहे. त्यांना आता DMAR ला जरी नाही फायदा झाला तरी नंतर त्याच्या परीक्षेत त्याच्यात 101% फायदा होईल. त्यातले 100% पोरं यादीमध्ये असतील. ते आता लिहून देतो तुम्हाला. आपल्या चॅनल थ्रू, फार्मा सोल्युशन चॅनल थ्रू जवळपास 600 ते 700 विद्यार्थी गव्हर्नमेंट फार्मसी झालेले आहेत. त्यामुळं खूप चांगलं जे काय आहे आपण निस्वार्थी भावनेनं करतोय, सगळ्यांना मोफत मदत करतोय, मार्गदर्शन करतोय. त्यांनी स्वतः सेल्फ स्टडीज केली, पण त्यांना जे अभ्यासाची योग्य दिशा आहे ती आपण दिली. ठीक आहे. त्यामुळं त्यांनी जे काही यश मिळवलंय त्यांच्या जोरावरच मिळवलेलं आहे. त्यात थोडा बहुत फार्मा सोल्युशनचा पण वाटा आहेच, असं म्हणायला हरकत नाही. हॅलो DMR ची सर. अपडेट काय आहे आणखी? DMR सर अपडेट एक्झाम DMAR बद्दल. आणि ड्रग इन्स्पेक्टर दोन्हीचा टाइम मॅनेजमेंट स्टडी वगैरे कसं करायला पाहिजे? बघा आता DMAR होईपर्यंत तुम्ही नॉन टेक्निकल करत राहा, आणि 50% टाइम तुम्ही फार्माला दिलाच पाहिजे. आणि परीक्षेचं मला सांगण्यात आलं की 18 ऑगस्टच्या दरम्यान परीक्षा होण्याची चिन्ह आहेत, शक्यता आहे, असं मला माहिती मिळाली होती. पण आता ते अजून शेड्यूल आलं नाही. तर तुम्ही 18 ते 30 ऑगस्टच्या दरम्यानचा शेड्यूल पकडून तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास तुमचा संपवा. ठीक आहे. टेस्ट वगैरे सगळं अपलोड केलेले, टेस्ट सिरीज वगैरे देतोय सगळं, त्या टेस्ट सिरीज चांगल्या सोडवा. सेक्शन कट ऑफ असणार आहे, त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. बऱ्याच विद्यार्थ्यांना स्कोर येत नाहीये, डिमोरलाइज अजिबात होऊ नका. ज्या विषयामध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला कमी मार्क पडले तो विषय परफेक्ट आताच करून टाका. तुम्हाला आता नाही फायदा झाला तर नेक्स्ट एक्झामला फायदा होईल. त्यामुळे तुम्ही सिरियसली करा.
ठीक आहे, शांत डोक्यानं सोडवा सगळं. दोन्ही वेळ मॅनेज करायचा. फार्मच सिलेबस आहे तो तिकडे पण आणि तिकडे पण होते. फक्त तुम्हाला लेक्चरचं जे आहे लेक्चर तुम्हाला 1 तास लेक्चर तुम्हाला करावंच लागेल DIचं, किंवा तुम्ही 18 तारखेनंतर जर तुमच्याकडून होत असेल DIची जर बॅच लावली असेल आपली कोणी तर नंतर होईल. आणि DIचे जे लेक्चर्स आहेत शक्यतोवर 6 नंतर होतात. जे महिला आहेत, महिला वर्ग आहे त्यांच्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठी, कोणी जॉबवर असतं दिवसभर त्यांच्या सगळ्यांसाठी संध्याकाळीच लेक्चर होणार आहेत ते. आणि ते अनलिमिटेड वेळेस बघणार आहे तुम्ही. 6 महिने बरं त्याचं व्हॅलिडिटी असणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. तुम्हाला परीक्षा होईपर्यंत त्यात लेक्चर्स उपलब्ध असणार आहेत, मुलाखतीपर्यंत असणार आहेत. त्यामुळे काही काळजी करू नका. ठीक आहे. रेकॉर्डेड लेक्चर पण असतात त्याच्यात. तुमचं जर आजचं लेक्चर मिस झालं तर उद्या बघता येतं. फक्त लेक्चर पेंडिंग जास्त पाडू नका. पटापटा संपवा. ज्या त्यावेळी ज्या त्या गोष्टी केल्या तर त्या लवकर होतात. हॅलो. येस, कुशल सर बोला. हा सर, डॉक्टर ऑफ फार्मसी बद्दल काय अपडेट आहे फार्मडीची? फार्मडीला क्वालिफाईड केलेला आहे, इलिजिबल केलेला आहे. कालच मी संपूर्ण कागदपत्रांसहित सेंट्रल मिनिस्ट्रीचा GR आणि PCIचे लेटर अशा दोन्ही गोष्टी आपण MPSC ला सबमिट केलेल्या आहेत. त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. तुमच्या पुटअप रस्त्यावरती सही पण झाली आहे. फक्त आता वेबसाईट मध्ये अपग्रेड होईल उद्या परवा. तुम्हाला 100% त्याच्यामध्ये तुम्ही इलिजिबल आहात. काही आंदोलन न्यूज फ्यूज लावायची काही गरज नाही. मी सांगितलं ना 100%. मागच्या वेळेस फार्मडीला आपण क्लास 2 फार्मासिस्टला, असिस्टंट प्रोफेसरला दोन्ही ठिकाणी इलिजिबल केलं होतं. त्यामुळे तुम्ही त्याचा लोड घेऊ नका. ठीक आहे. माझ्यावर विश्वास ठेवा 100%. मी जे सांगतोय ना व्हिडिओवर सांगतोय, ऑन रेकॉर्ड सांगतोय, तुम्ही इलिजिबल झालेले आहात, होणार आहात. तुम्हाला फॉर्म भरता येतो. ठीक आहे. आता ती चिंता सोडा. फार्मडीच्या विद्यार्थ्यांना, राज्यभरातल्या फार्मडीचे विद्यार्थी जे आहेत तुमचे ग्रुप्स आहेत त्याच्यावरती टाका की ऋषिकेश सपकाळ सरांनी MPSC ला चर्चा केली. त्यानुसार त्यांनी सांगितले आहे की तुम्ही इलिजिबल आहात आणि 100% इलिजिबल होणार आहात. ओके. ठीक आहे. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ओके, वेलकम. हा, नेक्स्ट. हॅलो. येस सर, प्रतीक सर बोला. आपला जो कोर्स आहे त्याच्याबद्दल काही डिटेल्स कळतील का मला? काय डिटेल हवे तुम्हाला सांगा सर? म्हणजे जसं की स्टाफ कुठला आहे, टीचर्स कुठले आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन लेक्चर आहेत का नाही? लेक्चर्स हे ऑनलाईन आहेत, लाईव्ह लेक्चर आहेत. लाईव्ह लेक्चर नाही अटेंड केलं तर रेकॉर्डेड बघता येईल. आणि आपला स्टाफ म्हणजे फर्स्ट आहेत असिस्टंट कमिशनर ऑफ FDA, जे रिटायर झालेले आहेत, एका कॉलेजवरती प्रोफेसर पण आहेत. ते स्वतः ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट, NDPS ऍक्ट वरती लेक्चर घेत आहेत ऑनलाईन. त्यामुळे स्वतः त्यांनी 25-30 वर्षाचे जे काही जॉबमध्ये जे काही कमवलं त्यांचं ते आहे, त्यांचं डेमो लेक्चर टाकलेलं आहे. त्यानंतर डॉक्टर गुरव सर आहेत, जे 7 ते 8 वर्षापासून GPAT क्लासेस घेतात आणि त्यांच्या अंडर 40 विद्यार्थी GPAT क्वालिफाय होतात, नायपर क्वालिफाय होतात. बरेच जणांचे, आमचे कराड गव्हर्नमेंटचे जे काही लोक आहेत ते सगळे इंटेलेक्च्युअल लोकांची टीम आहे. डॉक्टर गव्हाणे मॅडम आहेत. असं 3-4 लोकांची टीम आहे. अतिशय जबरदस्त टीम आहे. त्या लोक ते सगळं GPATच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे काय घेतलेलं ते पूर्ण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला एकदम परफेक्ट घेतील. त्यामुळे काळजी करू नका. हॅलो सर. अजून काय? हा, प्रतीक सर, अजून काय डाऊट आहे क्लास बद्दल? टेस्ट सिरीज मोफत असणार आहे, 10 टेस्ट. अच्छा. आणि सर, DI ची परीक्षा कधी होईल सर? ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबरचा अंदाज आहे. थँक्यू. नेक्स्ट. हा, आरोग्य वर्तीमध्ये ऍड येणार का? हॅलो सर. येण्याची शक्यता आहे. कधी येईल हे विचारू नका. नेक्स्ट. हॅलो सर. हा, हॅलो सर. सोमनाथ सर बोला की. हा सर, माझा सर जॉब चालू आहे, तर मला एक्सपिरियन्स टाकता? काय म्हटलं, परत एकदा बोला सर. सर, माझा जॉब चालू आहे सर, मग मला एक्सपिरियन्स टाकतील का? कोणता जॉब चालू आहे तुमचा? सर, पॅकिंग ऑफिसर आहे सर, फार्मा कंपनीमध्ये. टाकू शकता ना सर तुम्ही. 1 वर्ष जर झालं तर टाकू शकता. 6 महिने जे काय तुमचं जे काय करत असाल तुम्ही. हो सर, मला मग 1.5 वर्ष झालेलं आहे सर. 1.5 वर्ष टाका ना, बिनधास्त टाकू शकता. सर, मग त्याला हे पण लागेल का, म्हणजे काही सर्टिफिकेट, काही प्रूफ लागेल का?
हा सर्टिफिकेट घ्यायचा आणि नंतर डीव्हीच्या वेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्यंत सर्टिफिकेट तयार ठेवायचं, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. सर मग चालू जॉब मध्ये ते भेटणार नाही सर्टिफिकेट, काय माहित नाही माझा एवढी आयडिया एवढी. त्याचं काय कंपल्सरी नाही एक्सपिरियन्स, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, पण ज्या ठिकाणी अडचण येत असेल कशाला उगाच टाकायचं. एक्सपिरियन्स कंपल्सरी नाहीच आहे ना, एक्सपिरियन्स वरती काही प्राधान्य पण नाहीये, त्याचा काही उपयोगच नाहीये. फक्त गव्हर्नमेंटमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये काही तुम्हाला त्या क्षेत्रात जर तुम्ही काम केलेलं असेल ते जर तुम्हाला मिळत असेल तर टाका, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील, बाकीचे प्रश्न विचारल्यापेक्षा तुमच्या जॉबवरती प्रश्न विचारले जातील. अशा पद्धतीनं ते फ्रेम झालेलं असतं. नेक्स्ट, प्रोफाईल हा तुमचा आरसा आहे, लक्षात ठेवा. ओके. महाराष्ट्रातल्या राज्यातल्या सर्व फार्मसीचे जे काही ग्रुप आहेत तुमच्या मित्रांचे, त्याच्यामध्ये हा व्हिडिओ पाठवा. मी आता थोड्या वेळात ते युट्यूब वरती टाकणार आहे, सगळ्यांना पाठवा. ओके, थँक्यू व्हेरी मच. भेटूया. तुमचे काय प्रश्न असेल तर टेलिग्रामला मला टाका. 9404442594 माझा नंबर लिहून घ्या. 9404442594 9404442594 हा नंबर आहे माझा. तुम्हाला काही मदत लागली तर सांगा, अडचणी आल्या फॉर्म भरताना तर मेसेज टाका, मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. फक्त थोडासा वेळ लागेल मला, कधी कधी बघायला वेळ मिळत नाही, भरपूर काम असतं दिवसा. मी जसं जसं वेळ मिळेल तसं तुम्हाला रिप्लाय देईल. ओके, थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट फॉर एक्झाम. थँक्यू सर, थँक्यू सर.